नमस्ते. चला, आज बघूया आपण निफ्टी, नाही का? आज निफ्टी बघू आणि एंट्री कुठे घ्यायची, कुठे स्टॉप लॉस घ्यायचा, किती टार्गेट घ्यायचंय, आज आपण ते बघणार आहोत. ठीक आहे. आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे रिस्क रिवॉर्ड. बरोबर. रिस्क रिवॉर्ड. रिस्क किती घ्यायची आणि आपल्याला त्या रिस्कवरती रिवॉर्ड किती घ्यायचा आहे, हा आजसाठीचा महत्त्वाचा टॉपिक आहे. बरोबर. तर आपण आता बघूयात चार्टवरती, स्टॉकमध्ये पण बघू, तसंच आपण निफ्टीमध्ये पण बघू, बँक निफ्टी पण बघू. रिस्क किती घ्यायला पाहिजे आणि आपल्याला त्यासोबत रिवॉर्ड किती घ्यायला पाहिजे. बरोबर. ठीक आहे. तर याआधी आपण आता हा गिफ्ट निफ्टीचा चार्ट आहे. आपण निफ्टीचा चार्ट बघू. हा निफ्टीचा चार्ट आहे. बरोबर. आपण एकदम छोट्या टाइम फ्रेममध्ये येऊ, 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये. बरोबर. 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये आपण बघणार आहे. आपल्याला झोन कुठे भेटतोय. बरोबर. आपल्याला झोन कुठे मिळतो आपण ते बघणार आहोत. बरोबर. आता बघा, हा एक झोन आहे. बरोबर. हा झोन आहे. हा झोन आहे. बरोबर. आणि ह्या झोनमध्ये बघा आता रिस्क कुठे आहे. रिस्क ही आहे. बरोबर. आणि रिवॉर्ड किती घ्यायचा आहे आपल्याला, 1:3. मिनिमम 1:3 पाहिजे आणि मॅक्झिमम 1:5 पाहिजे. बरोबर. आता इथे बघा, डिमांड झोनमध्ये डिमांड झोन आणि सप्लाय झोन आपण बघतो. तर जिथे कुठे असा पॅटर्न बनतो, म्हणजे कसा पॅटर्न लक्षात घ्या. जिथे पहिली कॅन्डल, बरोबर, पहिली कॅन्डल ही ग्रीन पाहिजे, त्या कॅन्डलला काय पाहिजे, त्या कॅन्डलला ग्रीन पाहिजे, त्या कॅन्डलला विक पाहिजे. बरोबर. त्या कॅन्डलला काय पाहिजे, विक पाहिजे. त्यानंतर दुसरी कॅन्डल, बरोबर, दुसरी कॅन्डल पाहिजे जी पूर्ण भरलेली कॅन्डल नाही पाहिजे. बरोबर. आणि तिसरी जी कॅन्डल आहे ती कशी पाहिजे, मोठी पाहिजे. बरोबर. पण ती कशी पाहिजे, ग्रीन पाहिजे. जेव्हा आता ह्या झोनमध्ये आपल्याला काय महत्वाचं आहे, ह्या झोनमध्ये आपल्याला महत्वाचं आहे 3 कॅन्डल. बरोबर. 3 कॅन्डलमध्ये पहिली कॅन्डल काय पाहिजे, ग्रीन पाहिजे. दुसरी कॅन्डल आपल्याला पाहिजे की जी कोणत्याही कलरची असू द्या, ग्रीन असो किंवा रेड असो. बरोबर. कोणत्याही कलरची ती कॅन्डल असली तरी चालेल, परंतु ती काय पाहिजे, पूर्ण भरलेली नाही पाहिजे. ती कॅन्डल पाहिजे पूर्ण भरलेली कॅन्डल नाही पाहिजे. म्हणजे काय, तिची पूर्ण भरलेली नाही म्हणजे काय, तर तिची बॉडी आणि विक, बरोबर, बॉडी आणि विक ह्यासारख्या असेल तर चालेल. आता ह्या कॅन्डलमध्ये बघा, ह्या कॅन्डलचं काय आहे की विक मोठी आहे, बॉडी छोटी आहे. बरोबर. आता जिथे जिथे अशा कॅन्डल्स येतील त्या कॅन्डल्समध्ये बघायचं आहे, ह्या कॅन्डलची साईज, ही जी पहिली कॅन्डल आहे ना, या पहिल्या कॅन्डलची साईज हिच्या
50% छोटी पाहिजे ही मिडलवाली कॅन्डल आणि जी त्यानंतरची जी कॅन्डल आहे ती मोठी कॅन्डल पाहिजे. तिची साईज काय पाहिजे? तिची साईज या आधीच्या कॅन्डलच्या डबल पाहिजे. बरोबर? मग आता इथे आपल्याला एंट्री मार्केटमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एंट्री कुठे घ्यायची आणि स्टॉप लॉस कुठे घ्यायचा आणि टार्गेट किती घ्यायचं आहे? एंट्री कुठे घ्यायची, स्टॉप लॉस कुठे लावायचा आहे आणि टार्गेट कुठे लावायचं आहे किंवा टार्गेट किती घ्यायचं आहे? या या गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहे. बरोबर? तर आता आपल्याला एंट्री घेताना जिथे-जिथे हा पॅटर्न तयार होईल ना, बरोबर? पहिली ग्रीन कॅन्डल, सेकंडवाली अनफिल्ड कॅन्डल म्हणजे ही अपूर्ण कॅन्डल आणि तिसरी जी कॅन्डल आहे, ती पूर्ण भरलेली कॅन्डल पाहिजे. आता ही कॅन्डल जी आहे ना, पहिली कॅन्डल हिच्यामध्ये काय आहे, की विक छोटी आहे आणि बॉडी मोठी आहे. सेकंडवाली जी कॅन्डल आहे, हिच्यामध्ये काय आहे, बॉडी छोटी आहे आणि विक मोठी आहे. तिसऱ्या कॅन्डलमध्ये काय आहे, की बॉडी मोठी आहे आणि विक छोटी आहे. ज्या कॅन्डलमध्ये बॉडी 80% आणि विक 20% असेल, त्या कॅन्डलला आपण काय म्हणतो, भरलेली कॅन्डल. ज्या कॅन्डलमध्ये 20% बॉडी आहे, 50% बॉडी आहे आणि 50% विक आहे, त्या कॅन्डलला आपण काय म्हणतो, अपूर्ण कॅन्डल. आणि ज्या कॅन्डलमध्ये 80% बॉडी आहे, 20% विक आहे, त्या कॅन्डलला आपण पूर्ण भरलेली कॅन्डल म्हणतो. जिथे-जिथे असा 3 कॅन्डलचा बंच असेल, 3 कॅन्डल असतील, तिथे काय होतं, तिथे एक डिमांड झोन क्रिएट होतो. बरोबर? सर्वात आधी आता इथे बघा, इथे आपण बघतोय, मी सर्व काही डिलीट करतो. आता बघा, जिथे-जिथे अशा कॅन्डल आपल्याला दिसतील, ह्या कॅन्डलला आपण काय करतो, ह्या कॅन्डलला आपण मार्क केलं. आपण कोणत्या या कॅन्डलला मार्क केलं? एकदम बरोबर, या कॅन्डलला मार्क केलं. तर आपली या कॅन्डलला मार्क केल्यानंतर या कॅन्डलची वरची बाजू ही काय झाली आपल्यासाठी? एंट्री. ही आपल्यासाठी काय झाली इथं? ही झाली एंट्री आणि हा झाला स्टॉप लॉस. बरोबर? ही झाली एंट्री आणि हा झाला स्टॉप लॉस. आता आपल्याला पुढचा मार्केट माहिती आहे का? नाहीये. हा पॅटर्न बनला किंवा अशा कॅन्डल जिथे फॉर्म झाल्या, बरोबर? अशा कॅन्डल जिथे फॉर्म झाल्यात ना, आपण हे 15 मिनिटाला बघतोय. आपण प्रत्येक टाईम फ्रेममध्ये आणि रेग्युलरली आपण आता झोनवरती चर्चा करणार आहोत. रोज या झोनवरती डिमांड झोन, सप्लाय झोनवरती किंवा जिथे कुठे एंट्री तयार होते किंवा कुठे स्टॉप लॉस लावायला पाहिजे, किती टार्गेट घ्यायला पाहिजे, यावरती आपण नियमित रेग्युलर आपण व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. तर आता बघा, ही पहिली कॅन्डल, ही सेकंडवाली कॅन्डल, थर्डवाली कॅन्डल. तर ह्या कॅन्डलला आपण काय केलं, मार्क केलं. या कॅन्डलला मार्क केलं, तर ही जी वरची या कॅन्डलची वरची बाजू आहे, ही झाली एंट्रीची, हा झाला स्टॉप लॉस. आणि आता आपल्याला टार्गेट किती घ्यायचं आहे? आपल्याला टार्गेट घ्यायचं 1:5. किती घ्यायचं? 1:5 किंवा 1:3, मिनिमम 1:3, 1:3, 4, 5 बरोबर. आता ही इथे बघा 1:3 पण आलंय, बरोबर, आणि 1:5चं पण टार्गेट आलेलं आहे. जर आपण इथे ₹500 ची रिस्क असेल, तर जर आपली इथं ₹500 ची रिस्क आहे असं धरून चाला, की आपण ₹500 ची रिस्क घेतली, बरोबर. इथे आपण ₹500 ची रिस्क घेतली, 500, बरोबर. तर आपला रिवॉर्ड किती असणार आहे? आपला रिवॉर्ड असणार आहे इथे 2,500, बरोबर. 2,500 रिवॉर्ड असणार आहे. रिस्क आपली 500ची, 2,500 आपला रिवॉर्ड असणार आहे. रिस्क 500ची आहे. कमीत कमी रिवॉर्ड आपल्याला किती घ्यायचा आहे? मिनिमम आपल्याला 3 टाइम्स तरी रिवॉर्ड घ्यायचा आहे. 4 टाइम, 3 टाइम्स आणि 5 टाइम्स आपल्याला रिवॉर्ड घ्यायचा आहे. आता हे डिपेंड की
आता ह्याच्यासाठी खूप साऱ्या गोष्टी आहेत, की आपल्याला किती रिवॉर्ड मिनिमम घ्यायचा, मॅक्सिमम किती घ्यायचा, कोणता झोन कसा बनलेला आहे, त्यानुसार आपल्याला तो ट्रेड करावा लागतो. बरोबर? तर आता आपला हा छोटा टाइम छोट आता इथे काय आहे, की कमी रिस्क रिवॉर्ड हा जास्त रिस्क रिवॉर्ड त्यापेक्षाही जास्त आहे. परंतु आपल्याला जर ₹500 ची आपली रिस्क असेल, तर आपल्याला 1500 हा रिवॉर्ड त्यानंतर आपला 2500 हा रिवॉर्ड आपल्याला मिळाला पाहिजे. हे इथे बनलंय. आता आपण अजून दुसरीकडे कुठे सेम असा प्रकार घडलेला आहे का? हां, या झोनमध्ये आपल्याला वेळ जातो, वेळ जातो. परंतु आपल्याला काय आहे, की परंतु आपल्याला इथे काय भेटतं? इथे आपल्याला एक व्यवस्थित एंट्री भेटते आणि व्यवस्थित एक्झिट भेटतो. बरोबर? मार्केटमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे, की एंट्री आणि एक्झिट आणि टार्गेट. बरोबर? एंट्री कुठे घ्यायची हे लक्षात आलं पाहिजे. रिस्क किती घ्यायची हे लक्षात आलं पाहिजे. रिवॉर्ड किती घ्यायचा हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. बरोबर? आता आपण इथे 15 मिनिटाचा एक झोन आपण बघितला. यानंतर आपण बघूयात, की 5 मिनिटामध्ये असा झोन भेटतो का? ठीक आहे. 5 मिनिटामध्ये असा डिमांड झोन भेटतो का? तर आता आपण बघूयात 5 मिनिटामध्ये असा डिमांड झोन कुठे आहे का? ठीक आहे. चेक करू. निफ्टीमध्ये 5 मिनिटाला आपण डिमांड झोन बघतोय. आज आपण डिमांड झोन बघतोय. उद्या आपण सप्लाय झोन पण बघणार आहोत. ठीक आहे. एकदम छोटासा 5 मिनिटामध्ये. हे बघा, इथे पण काय आहे? बरोबर लक्षात येतंय? हां, छोटासा थोडासा बफर घ्यायचा आहे. आता बघा, इथे सेम जसं आपण 15 मिनिटाला बघितली होती, तशीच कॅन्डल आहे. पहिली भरलेली कॅन्डल आहे, दुसरी ही काय आहे? अपूर्ण कॅन्डल आहे, तिसरी कॅन्डल काय आहे? पूर्ण भरलेली कॅन्डल आहे. बरोबर? साईजमध्ये बघा, ही जी छोटी कॅन्डल आहे, हिची साईज जर 1 असेल, तर हिची 2 आहे आणि हिची किती आहे? 4 आहे. बरोबर? तर ही झाली 1 म्हणजे आपल्याला बघा आता इथे बघा इथे रिस्क आणि रिवॉर्ड आपण 1:5 घ्यायचं आहे आपल्याला 1:3 किंवा 1:5 आपल्याला रिस्क रिवॉर्ड घ्यायचा आहे. तर बघा आता हा झाला 1:3 बरोबर आणि हा झाला आपला 1:5 बरोबर. 1:3, 1:5 मग आता इथे आपल्याला किती इथे जर आपली ₹500 ची रिस्क असेल तर आपल्याला इथपर्यंत ₹2,500 चा प्रॉफिट आहे. बरोबर? असेच आपल्याला काय करायचेत झोन शोधायचे आहेत. हं. निफ्टीमध्ये आज आपण 15 मिनिटामध्ये बघितला, 5 मिनिटामध्ये बघितलाय. आता आपण 3 मिनिटामध्ये बघूया एकदम छोट्या टाईम फ्रेममध्ये. ठीक आहे? सेम तोच झोन बघतोय आपण. ठीक आहे? तसाच झोन आपण बघतोय. डिमांड झोनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, परंतु आपण सेम झोन बघत आहोत. जसं आत्ता आपण ज्या झोनची आपण चर्चा केली, आपण त्याच झोनमध्ये आज किमान त्याच झोनवरती चर्चा करणार आहे. रोज आपण यावरती आपण व्हिडिओ बनवणार आहेत झोनबद्दल. कारण दुसरं कोणतं इंडिकेटर बघायची गरज पडत नाही आणि ट्रेड व्यवस्थितपणे भेटतात. फक्त एवढंच आहे की आपल्याला ट्रेड शोधावे लागतात. चांगले ट्रेड शोधल्याशिवाय भेटत नाहीत. ठीक आहे. बघूयात.
बघा इथे हा 3 कॅन्डलचा झोन आहे, बरोबर? हा 3 कॅन्डलचा झोन आहे. आता मॅक्सिमम जेव्हा ही ग्रीन कॅन्डल नंतर ही भरलेली कॅन्डल किंवा ही अपूर्ण कॅन्डल. आता ही जी अपूर्ण कॅन्डल आहे ना इथे, ही अपूर्ण कॅन्डल किती पाहिजे? 1 ते 3 पाहिजे. 1 पासून 3 पर्यंत पाहिजे, बरोबर? 3 मिनिटामध्ये पण आपल्याला काय मिळालं? इथे एक झोन मिळाला, बरोबर? हा हा झोन आधी तयार झालेला, मार्केट वरती गेला, मार्केट परत इथे आलं. बघा आता मार्केटने इथे पण आपल्याला काय केलं? 1:5 चा रिवॉर्ड दिलेला आहे. 1:3 चा 1:5 चा रिवॉर्ड दिलेला आहे. 1:5 चा आपल्याला इथे पण रिवॉर्ड मिळतोय, बरोबर? म्हणजे इथे पण काय आहे? झोन आहे, बरोबर? मार्केट वरून खाली आलं, ह्या झोनमध्ये एंट्री घेतली आणि मार्केट वरती गेलं. अजून 3 मिनिटामध्ये अजून आपण शोधूयात. आज आपण फक्त याच झोनबद्दल चर्चा करतोय. आपण उद्यापासून म्हणजे आजपासूनच आपण रोज झोनची चर्चा करणार आहोत. झोनचे व्हिडिओ असतील तर ते आपल्याला बघायचे आहेत. ठीक आहे. हे निफ्टीमध्येच नाही तर स्टॉकमध्ये पण आपल्याला असे झोन सापडतात. ठीक आहे. ठीक आहे. आपण काय करूयात? आपण निफ्टीमध्ये 3 मिनिटामध्ये बघितलंय. आपण एखाद्या स्टॉकमध्ये बघूयात. रिलायन्समध्ये बघूया. रिलायन्स इंडस्ट्री. ठीक आहे. सेम आपण त्याच प्रकारे जसा आपण आता झोन बघितलाय, आपण तोच झोन बघणार आहे. बरोबर. आणि आपण टाइम फ्रेम किती? 3 मिनिटाचाच बघतोय. 3 मिनिटामध्ये झोन आहे का? कुठे बनलेला होता का? तर डिमांड झोन बघतोय आपण. सिंपल एकदम छोटासा. ठीक आहे. एकदम छोटासा. 3 मिनिटामध्ये झोन बनलेला आहे. फिल्ड अनफिल्ड हे बघा ही पूर्ण भरलेली कॅन्डल, ही अपूर्ण कॅन्डल आणि ही पूर्ण भरलेली कॅन्डल. याची साईज 1, याची 2 आहे तर याची 4 आहे, बरोबर? आता बघा तो त्या एरियामध्ये स्टॉक आलेला. आल्यानंतर त्याने काय केलं? त्या स्टॉकने आल्यानंतर एंट्री घेतली आणि तिथून तो स्टॉक वरती गेलाय. तर रिवॉर्ड किती पाहिजे आपल्याला? 1:5, बरोबर? 1:5 पाहिजे. तर दिलाय. ठीक आहे. 1:5 इथे पण आपल्याला रिवॉर्ड मिळालेला आहे, बरोबर? 1:5 रिवॉर्ड आलेला आहे. आता कधी-कधी हा झोन चालतो, नाही चालतो. तो व्हॅलिडेट आहे, व्हॅलिडेट करायचा आहे. आपल्याला ते बघावं लागेल. आपण तेच शिकणार आहोत किंवा त्याचेच आपण व्हिडिओ रोज बनवणार आहेत. काही काम म्हणजे जर सपोज यात काही शंका असेल किंवा वाटलंय की हा झोन बनतोय, नाही बनतोय किंवा बरोबर आहे, चुकीचं आहे, तर आपण ते व्हिडिओमध्ये डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. त्याचं रोजचं रोज आपण डिस्कशन करणार आहे. ठीक आहे. आता आपण 3 मिनिटामध्ये झोन बघितला होता. आपण रिलायन्समध्ये 1 मिनिटाच्या कॅन्डलवरती झोन तसा सेम झोन बनतोय का आपण ते बघणार आहोत. 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती पण झोन बनतात. ठीक आहे.
हे बघा इथे पण 1 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती काय आहे इथे हा झोन बनलेला. ठीक आहे. ही भरलेली कॅन्डल, ही अपूर्ण कॅन्डल आणि ही पूर्ण भरलेली कॅन्डल. मार्केट त्या झोनच्या एरियामध्ये आलं आणि इथून कंटिन्युअस वरती गेलंय. एकदम छोट्या टाइम फ्रेममध्ये आपण बघतोय. बरोबर? एकदम छोट्या टाइम फ्रेममध्ये आपण बघतोय. हे बघा इथे पण. आहे या 2 छोट्या कॅन्डल, ही मोठी कॅन्डल तिथे आलंय आणि वरती गेलंय. हा तितका प्रॉपर नाही आहे. आपण आता याच याच स्टॉकवरती आपण 15 मिनिटामध्ये झोन बघूयात. ठीक आहे. सेम झोनची आपण चर्चा करतोय. झोनचे स्टॉप लॉस पण होतात. आता बघा इथे इथे हा झोन होता. एकदम योग्य झोन होता. ठीक आहे. परंतु काय झालं टार्गेट तेवढं नाही दिलं आणि खाली आला. स्टॉप लॉस पण होतात. परंतु आपल्याला एक छोटीशी एंट्री आणि मोठं टार्गेट आपल्याला झोनशिवाय भेटू शकत नाही. म्हणून आपल्याला झोनमध्ये झोन शोधावे लागतील, झोन बघावे लागतील. एकदम छोट्या टाइम फ्रेममध्ये हे बघा इथे 15 मिनिटामध्ये हे बघा झोन झोन होता की नाही हा एक झोन बनलेला होता. बरोबर? सेम आहे ना. ही भरलेली कॅन्डल, ही अपूर्ण कॅन्डल आणि ही भरलेली कॅन्डल. मार्केट त्या झोनच्या बफर एरियामध्ये आलंय आणि ऑर्डर घेऊन वरती गेलंय. बरोबर? आपल्याला पाहिजे 1:5. आपल्याला पाहिजे 1:5 पण त्याने किती दिलाय आणि तो गेलाय 1:8 पर्यंत. आपल्याला एवढं घ्यायचं आहे. ठीक आहे. आपल्याला फक्त असे झोन शोधायचे आहेत. ठीक आहे. हे 15 मिनिटामध्ये पण आहे. असेच आपण 2 तासामध्ये, 1 तासामध्ये, 75 मिनिटामध्ये प्रत्येक टाइम फ्रेममध्ये आपल्याला अशा प्रकारे झोन सापडतात. अशा प्रकारे आपल्याला एंट्री सापडते. आता आपण 2 तासामध्ये बघणार आहे. सेम सेम झोनचा प्रकार सेम. त्याला म्हणतात डिमांड झोन जिथे बायर आणि सेलरची फाईट होते आणि कोण जिंकतात तिथे बायर जिंकतात. बरोबर? बघा इथे पण होता. खाली येऊन तो वरती गेला परंतु स्टॉप लॉस दिला ना. आपल्याला स्टॉप लॉस फेवरेबल पाहिजे. छोटा स्टॉप लॉस आणि टार्गेट मोठा. इथे पण बनलेला होता. स्टॉप लॉस दिला. स्टॉप लॉस होणार. तो टार्गेट पण तेवढं मोठं भेटतं ना. प्रत्येक टाइम फ्रेममध्ये झोन भेटतो, सापडतो आणि चांगला झोन असतो. ठीक आहे. आता इथे बघा इथे सेम इथे एक छोटीशी अनफिल्ड कॅन्डल बनलेली. बरोबर? ही मोठी भरलेली कॅन्डल, ही छोटी कॅन्डल आणि ही मोठी कॅन्डल. बरोबर? मार्केट बघा
असं बनलेलं होतं, बरोबर? असं बनलेलं होतं. ही झाली एंट्री, हा झाला स्टॉप लॉस, बरोबर? बरोबर एंट्री घेतली मार्केटने, हा आपला स्टॉप लॉस आणि हे आपलं 1/5 टार्गेट, बरोबर? तर आपल्याला काय करायचं आहे, असे झोन आज आपण ह्या झोनवरती चर्चा केली. आपण उद्या दुसऱ्या झोनवरती चर्चा करणार आहोत. दुसरा कोणताही सब्जेक्ट आपण घेत नाही. फक्त आपल्याला राईट एंट्री, राईट स्टॉप लॉस पाहिजे, राईट टार्गेट पाहिजे आणि हा झोन चालेल का? बरोबर? आपण डिमांड झोनमध्ये अजून अजून प्रकारचे काही झोन आहेत. बरोबर? एंट्री असाच पॅटर्न जिथे बनेल किंवा अशाच कॅन्डल जिथे बनतील तिथेच एंट्री होईल का? नाही. तर यासारख्या अजून पण आहेत. आपण प्रत्येक रोज आपण काय करणार आहे? व्हिडिओ बनवणार आहोत. एंट्री कुठे होते? बरोबर? कुठे आपल्याला राईट एंट्री भेटेल? एकदम व्यवस्थित एंट्री भेटेल आणि व्यवस्थित टार्गेट भेटेल. बरोबर? एकदम आपण त्याच्यावरती काय करणार आहेत? रोज व्हिडिओ बनवणार आहेत. ठीक आहे? तुम्ही पण काय करा, सपोज तुम्हाला एखादा व्हिडिओ किंवा तुम्हाला जर एखादा चार्ट सापडला की इथे 3 मिनिटाचा झोन होता, 5 मिनिटाचा झोन होता, तर तो शेअर करा. ग्रुपवरती शेअर करा. ठीक आहे. हे बघा, इथे पण एक छोटासा झोन बनलेला होता, बरोबर? एकदम छान छोटासा एक झोन बनलेला होता, बारीक. पुढे बघूयात काय झालंय. चाललेलं नाही, आलं मार्केट आणि तिथून स्टॉप लॉस झालाय. ठीक आहे. परंतु अशा कॅन्डल्स जिथे बनतील, आपल्याला तिथे काय करायचंय? मार्क करायचंय. तिथे आपल्याला एक एंट्री मिळते, एक स्टॉप लॉस मिळतो आणि आपल्याला व्यवस्थित फेवरेबल टार्गेट पण मिळून जातं. प्रत्येक टाईम फ्रेममध्ये झोन तयार होतात. 2 तासाच्या टाईम फ्रेममध्ये, 1 तासाच्या टाईम फ्रेममध्ये, डेलीच्या टाईम फ्रेममध्ये, वीकली टाईम फ्रेममध्ये, मंथली टाईम फ्रेममध्ये असे झोन सापडतात, जिथे आपली एक राईट एंट्री असते आणि एक राईट एक्झिट असतो. प्रत्येक स्टॉकमध्ये सापडतात. आपण याच्यावरती कंटिन्युअसली आपण व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे. अजून डिमांड झोनच्या निगडीत किंवा त्याच्या संलग्नित जे जे काही व्हिडिओ किंवा इन्फॉर्मेशन जी आहे महत्त्वाची, ती आपण यूट्यूब चॅनलवरती आपण शेअर करणार आहेत. जर कोणाला काही याच्यामध्ये वाटलं की अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे, तर कमेंट करा आणि हा व्हिडिओ लाईक, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. ठीक आहे. चालेल. आपण उद्या पुन्हा हां, आता इथे बघा, इथे पण काय झालं होतं बघा, सेम तशीच कॅन्डल बनलेली, बरोबर? सेम. इथे पण आपल्याला बघा इथे एक अपूर्ण कॅन्डल आहे, ही पूर्ण भरलेली कॅन्डल, ही पूर्ण भरलेली कॅन्डल आहे. मार्केट कुठे आलंय? त्या कॅन्डलला टच झालं आणि वरती गेलं, बरोबर? आणि 1:5चा रिवॉर्ड तिथे पण आलेला आहे, बरोबर? 1:5चा रिवॉर्ड 1:7 पर्यंत गेलाय. आपल्याला पाहिजे 1:5. ठीक आहे. 1:5चा रिवॉर्ड तिथे पण आपल्याला मिळालेला आहे. ठीक आहे. आपण आता उद्या अजून प्रकारे आपण बघणार आहे. इथे पण बघा. हे बघा, शोधायला गेलं तर भरपूर भरपूर सापडतंय. परंतु शोधता आलं पाहिजे. हे बघा, किती किती छोटा आहे, किती व्यवस्थित आहे. बरोबर? आपल्याला टार्गेट किती पाहिजे? 1:5. छोटासा स्टॉप लॉस, छोटी एंट्री आणि हे आपलं एकास 5चं टार्गेट. बरोबर? हे तर देतानाही 1:10 झालेलं आहे, इथे एकास 10 दिलेला आहे. ₹500 रिस्कच्या बदल्यात आपल्याला 5,000चा बेनिफिट पण होतो. बरोबर? रिस्क किती घ्यायची, रिवॉर्ड किती घ्यायचा,
आपण ह्याच्यावरती कंटिन्युअसली आपण व्हिडिओ बनवणार आहोत. फक्त काय करा, लाईक करा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा. जेणेकरून आपण कमेंट केली तर लक्षात येऊन जाईल, की अजून काय पाहिजे, काय नाही आहे. ठीक आहे. चला आजच्यासाठी आपण एवढंच करू. जर काही झोन कुठे सापडला किंवा कुठे काही, तर मग कोणत्या प्राईसवरती आहे, कोणत्या स्टॉक्सवरती बनतोय, त्याचं कमेंटमध्ये टाकला तरी चालेल. ठीक आहे. चला धन्यवाद.